योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीधरो राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां परं सुन्दरीकाय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग हरि वासुदेव पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि आणि गेले 3 वर्ष हा ज्ञान यज्ञ कीर्तन ज्ञान यज्ञ इथे सुरू आहे. परम आदरणीय फडकेताई आणि त्यांच्या मैत्रिणींचा आणि तुम्हा सर्व स्वयंसेवकांचा अशी मोठी टीम छान आहे. पंढरीरायाच्या या मंगल मंदिरामध्ये कीर्तनाचा ज्ञान यज्ञ सुरू आहे. मोठा आनंद वाटतो. पहिल्या वर्षी मी आलो तर मला वाटलं इतके लोक जमतील की नाही. हॉल मोठा दिसतोय, खांबे 2च दिसत आहेत, पण पाहता 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 तुम्ही सगळे पडले वळण इंद्रिया सकळा सगळ्यांच्या पायाला जणू हरिभक्तीचं वळण लागलेलं आहे. आणि तुम्ही सगळे मोठ्या प्रेमाने उत्साहाने या उत्सवाला येत आहात. पांडुरंगाच्या चरणी हीच विनंती करतो की हा उत्सव असाच वाढू दे. 3 दिवसांच्या ऐवजी त्यांनी संकल्प केला आता 5 दिवसाचा होऊ दे. तुम्ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर निश्चित हा 5 दिवसाचा होईल आणि गोपाळ गॅलरीचा समारोप होईल. जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम राम मला बातमी सांगितली की आमच्या वडिलांचे अनेक विद्यार्थी इथे आहेत आणि अनेक कीर्तनकार 50च्या जवळपास कीर्तनकार निगडीत आहेत. आणि जर तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर मग मात्र काही हरकत नाही. या माहेरघरावरून सगळ्या जगात कीर्तनकारांची झेप सुरू होईल. त्याच्यासाठी पुढल्या वर्षी मी विनंती करतो ताईंना की कीर्तन महोत्सवाला कीर्तन शिबिर जोडलं तर मी यायला तयार आहे, वेळ द्यायला तयार आहे. आता मीही रिटायरमेंटकडे चाललो आहे, त्यामुळे वेळ काढू शकतो, काही हरकत नाही. आता कसं आहे, मी डॉक्टर आहे, वैद्यक व्यवसाय आहे माझा, पण तिथे कीर्तनात लोकांना वाटतं हे डॉक्टर आहे, यांच्याकडे कोणी पेशंट येत असतील की नाही. कीर्तनाची गर्दी पाहतात बहुतेक डॉक्टर की जमत नाही म्हणून कीर्तन करतायत. नाही तसं नाही. बरं, पांडुरंगाची कृपा आहे आणि त्याच्या कृपेने आजारी पडलेल्या लोकांची सेवा करायचं भाग्य लागतंय. आणि इथे जसं वाटतं तिकडे कोणी येत नसेल तसं पेशंट नाही कळतं की हे डॉक्टर आहे आणि कीर्तनकार पण आहे. बहुतेक तिकडे कोणी यांचं ऐकत नसेल म्हणून हे प्रॅक्टिस करतात. पण असं नाही, तुमच्या सगळ्यांचा स्नेह मोठा आहे, उत्साहाने आहे. कारण कीर्तन हे आनंदाचं, आनंदाचे दोही आनंद तरंग. परमानंदाची प्राप्ती करायची आहे तर प्रसन्न चेहऱ्याने. काही ठिकाणी कीर्तनाला जा, किती विनोद करा, हसणं नावाचा भागच नाही. मला सांगा, हसणारा प्राणी एकमेव कोणता आहे? माणूस प्राणी. तुम्ही इतर प्राणी
राण्यांना कधी कोणाला हसताना पाहिलंय का? मला निगडीचं माहित नाही. कुठली एखादी बळीच वगैरे हसताना तुम्ही पाहिलं असेल तर मला माहित नाही. फक्त हसतो माणूस असं छान मनसोक्त हसावं. किंबहुना संत तर म्हणतात बालपण देगा देवा, कारण ते निरागस वय असतं बालपणात. हसणं, खिदळणं, नाचणं, धावणं सगळ्याचा आनंद. कारण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून जाईल. पण तुम्ही म्हणाल आता आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, नाचायचं कसं? अहो उभं राहताना कंबर दुखते, बसताना दुखते. नाही नाही नाही, तुम्ही कीर्तनाला कशासाठी येताय माहिती? कीर्तनाला तुम्ही तरुण होण्यासाठी येत आहात. कीर्तनासाठी, कारण जो कीर्तनात येईल तो निश्चित तरुण झाल्याशिवाय नव चैतन्य त्याच्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण आनंदाचे डोही, आनंद तरंग चैतन्याचा, चैतन्याची साक्षात्कार आहे. आता हा सुंदर पावन दिवस आहे. पंढरीरायाच्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत आणि 3 दिवस हा ज्ञान यज्ञ सुरू आहे. आपण रामनामाचा जय घोष करूया. जय जय राम. जीवनात उत्तम असायला सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. खरंच उत्तम साथ करतायत दोघं जण. साथीदार चांगले मिळायला भाग्य लागतं. प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे. संसार सुद्धा सुखाचा केव्हा होतो? साथीदार मनाजोगा चांगला मिळेल. नाही तर मंदिरात आपली चप्पल एक हरवावी, एक सापडावी, दुसरी घालून जावी अशी परिस्थिती होते. पण साथीदार मोठे प्रेमाने साथ करतायत आणि रामकृष्ण हरीचा जयघोष केलेला आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज पुरे एकची पुत्र माय पोटी नामस्मरणे पुरे पुढे पोटी राम रूपी जन्मला कीर्तिवंत अंजनीचे परी तुका पुढे हरीचे विरमुख गांधारीचे उदरी शतमूर्ख सुखी जीवनाचं सुखी संसाराचं सार महाराज संसार कसा सुखी करावा हे आम्हाला संत सांगताय. कारण जन्मोजन्मीची पुण्य घेऊन ते आलेले आहे आणि त्या पुण्याच्या भरोश्यावर एक एक सोन्याच्या मोलाचं वाक्य आम्हाला सांगताय. एक एक शब्द सोन्या नाण्यामध्ये त्याला सोना वहिरे माणक्यामध्ये अशा मोलाचा एक एक शब्द आहे. आणि विशेष म्हणजे इतकं अगाध ज्ञान जीवनाचं अनुभवाचं ज्ञान आणि पुण्याचं ज्ञान असूनही कुठेही अहंकाराचा लवलेश नाही. त्यामुळे भाषा अत्यंत कोणालाही समजेल, एकदा ऐकल्याबरोबर पाठ होईल. पुरे एकची पुत्र माय पोटी नामस्मरणे पुरे पुढे पोटी. मनुष्य जीवनामध्ये संसार प्रारंभ केल्यावर संत सांगतायत की घरात असलेल्या सगळ्या संततीला घरातल्या सगळ्या लोकांवर संस्कार कसा करावा. नामस्मरणे उद्धरे पुढे. घरामध्ये मंगल वातावरण मंदिराचं रूपांतर घरात कसं करावं तर त्यासाठी सगळ्यांना संस्कार करणं आवश्यक आहे. आणि तो घरावरचा संस्कार संत आम्हाला सांगतायत की सगळ्यात पहिले जन्माला आलेल्या घरातल्या सगळ्या बाळांवर तो संस्कार. सगळ्यात पहिले तर घरामध्ये देव्हारा असावा. किती चांगली गोष्ट आहे देव्हारा असणं. आपली संस्कृती परवा एखादी असंच घर पाहायला गेलं घर मोठा बंगला बांधलाय. बाप जन्मात कधी पाहायला नसेल एवढा भारी बंगला बांधलाय. चला पाहायला चला येतो नाही चहा पाजू मी तुम्हाला काय हरकत नाही. आमचं शामियाना हे आमचं अमुक हे असं तसं सगळं दाखवता स्वयंपाक खोली दाखवली बेडरूम झाली सगळं घर बंगला पाहिला. हा काय सुंदर. सगळं पाहून झाल्यावर मी म्हटलं आहो सगळं आहे देव्हारा कुठे. ते काय झालं सगळ्या घाईगडबडीमध्ये देव्हाऱ्यासाठी जागाच नाही होती. शेवटी म्हणजे आम्ही जिन्याच्या खाली तो कोणाडा आहे तिथे देव्हारा. अरे 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 त्या जिन्यावरून सगळे पायऱ्या ठेवून त्या देवाच्या डोक्यावर पाय देऊन लोक जात. परवा एकाच्या घरी देव्हारा कुठेच जागा नाही देव्हाऱ्याची. मग तेवढ्यात सौभाग्यवतीने सुचवलं काहीतरी पूजा तुम्ही करतच नाही मीच करते ना पूजा. मग म्हटलं मग काय म्हणजे स्वयंपाकाचा जो माझा टेबल आहे त्याच्या तिथे खाली देव्हारा करून टाकला. मोहऱ्या इकडे टाकल्या केशवाई महा इकडे केशवाई इकडे मोहऱ्या तिकडे मोहऱ्या दोन्हीकडे स्वयंपाक करता करता माझी पूजा होते. नाही जुन्या काळी देव घर असायचे. म्हणजे देवाला सुद्धा आपल्या घरात हात असायचे. म्हणजे काय पण त्याच्याच जगात आपण आहोत. त्याच्या कृपेमुळे तुझी आश्वासे पान हलते. त्याच्या श्वासामुळे जगाचं आपण श्वास कुणामुळे घेतोय त्याच्या कृपेमुळे. पण त्याच्या कृपेमुळे जर सगळं आहे तर त्याचं त्यालाच अर्पण करणं. पण याची सतत नित्य जाणीव ठेवण्यासाठी घरात देव करा. आता सगळ्या गोष्टींवर नवीन पिढी आपल्याला प्रश्न विचारणार आहे. कारण आता चारी बाजूनी संकट आहेत आपल्या धर्मावर. युद्धाला किती दिवस टाळलं तरी युद्ध करावं लागणार हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांना विसरून चालणार नाही.
शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हा धर्म टिकला. आणि ज्या दिवशी हे सगळे भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरतील त्या दिवशी त्यांना जीणं कठीण. कारण शत्रू संघटित आहे, भयंकर आहे. म्हणून धर्माचा जागर संतांनी कसा धर्म टिकवला असेल इतक्या भयानक संकटामध्ये विचार करा. म्हणून विठू भक्तीचा डांगोरा कडी काळाशी दरारा. 200 टाळकरी उभे राहतात, टाळ घेतात आणि मृदंगाच्या जयघोषात नामस्मरण करताना नाचतात. त्या टाळांचा आवाज असा खळखळाट होतो की दूरपर्यंत शत्रूच्या हृदयात धडकी भरते. संघटित आहे हे, म्हणजे ते एक प्रकारचं संघटन आहे सज्जनांचं. आणि टाळ सुद्धा अशी मोठी मोठी असते, हळूहळू ती छोटी 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 होत. पण नाही, अर्धा किलोची टाळ एक शत्रूच्या मस्तकात घातली तर तिथेच पुण्य किती. म्हणून भक्ती टिकावी, धर्म टिकावा याच्यासाठी सगळ्या गोष्टींचं चिंतन आवश्यक असतं. पहिले देश टिकवायचा असेल, धर्म टिकवायचा असेल तर संत आम्हाला सांगतात की पहिले कुटुंब टिकवा, कुटुंब वाढवा, त्याच्यावर संस्कार करा. कसं? पुरे एकची पुत्र माय पोटी. पुरे म्हणजे एकच मुलगा होऊ द्या असं त्यांना म्हणायचं नाही. मग पुरे एकची पुत्र म्हटलं तर मग फक्त मुलगाच होऊ दे असं म्हणायचंय का तुकाराम महाराजांना? नाही. त्यातून त्यांना सूचक तिथून सांगायचं की घरामध्ये जेवढे काही बाळ असतील, मुलं मुली सगळे, हे कसे असावे? नाम स्मरणे बुद्धे पुरे, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला. मग हे केव्हा घडेल? जर आई म्हणेल की बाळा तू मंदिरात बस, बाबा म्हणतील तू देवाची पूजा कर, आणि मी टीव्ही पाहतो, पिक्चरचं गाणं ऐकतो, अशाने संस्कार आधी केले मगच सांगितलं. आधी त्या आईला पहाटे उठावं लागेल सगळ्यांच्या आधी. ती सडा संमार्जन करेल, ओव्या म्हणेल, अभंग म्हणेल, करता करता वेगवेगळे स्तोत्र म्हणेल. वडील आई सगळी जर असं करतायत, आपल्या आचरणातूनच सगळ्यांवर संस्कार होतो. पहा, ज्या घरात ज्याच्यासाठी चांगल्या सद्गुरूकडनं सगळं शिकावं ना, तर शास्त्रकार सांगतात घराला घरपण केव्हा येणार आहे? तर घरामध्ये परमेश्वराच्या भक्तीचा नित्य वास असावा, नामस्मरण मुखात नित्य असावं. यत्र नास्ति अभिमंथन घोषो यत्र नो लघु लघु निशिशूनि. घरामध्ये छोटी छोटी बाळं भरपूर असावे. हे काय सांगताय? सगळे ऋषीमुनी संत सांगतायत. अहो, जुन्या काळी अष्टपुत्रा सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद का द्यायचे? त्याचं कारण आहे. कारण धर्मासाठी, देशासाठी शूरवीर पराक्रमी सुपुत्रांची गरज आहे. सगळ्या जगाला आपल्याला कृण्वंतो विश्वमार्यम हे स्वप्न साकार करणार कशावर? काही रोबोट पाठवणार आहे का? जगावर सज्जनांचं राज्य असलं पाहिजे, नाही तर दुष्ट जागे ते सतत संघटित आहे. म्हणून मागच्या चुका सुधारवणं आता आवश्यक आहे. आता RSS चे प्रमुख त्यांनी सुद्धा सांगितलं की प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 2 बाळं असायलाच हवी. आता तुम्ही म्हणाल आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, आता आमचा काय विषय राहिलाय का? तो तुमचाच आहे. कारण तुम्ही संस्कार करू शकता, पुढच्या पिढीला झालेल्या चुका सांगू शकता. की आम्ही आमच्या हाताने आत्मघात. कारण सांगितलं, विज्ञान सांगायला लागलंय 2 पेक्षा जर बाळ कमी असेल तर ती जात संपेल, तो धर्म संपेल. त्यासाठी आणि शीर येते तर शरीरम, आपलं शरीर येणार आहे जाणार आहे, पण आपण आपल्या पूर्वजांनी आपल्यामध्ये आपल्या कुळाचे आपले जीन्स आहेत, आपल्या जातीचे, आपल्या धर्माचे, आपल्या पूर्वजांचे, आपल्या इथे पुत्र सांगतो, आपण वंश सांगतो, आपलं अण्णाव जात सगळं हे अत्यंत महत्वाचं. जात मुळीच वाईट नाहीये. आपल्यावर चुकीचा संस्कार करतायत. जात चांगली गोष्ट आहे, फक्त जातीयता वाईट आहे. एकमेकांना उच्च नीच म्हणणं हे वाईट आहे. आणि भाग्य आहे की जगात कुठे नाही तितकं सुंदर रचना आपल्या देशात आणि आपल्या धर्मात सात्विकता आहे, शुद्धता आहे. जगातल्या इतर देशातले लोक येतात आणि त्यांना वाटतं की कसं काय एकच बायको जन्मभर एकाच माणसासोबत कशी काय राहू शकते? आतापर्यंत माझे 12 झाले. विदेशात असं त्यांचं भयानक चित्र सुरू
सुरू आहे. त्यामुळे त्यांना आता हे असं महत्व वाटायला लागलं. ते येऊन विचारतात, काय सूत्र आहे आम्हाला सांगा. हे सूत्र हे आहे, भोगासाठी नाही तर त्यागासाठी. अहो आपला धर्म सांगतो, गृहस्थाश्रम जो आहे तोही एक प्रकारचा ब्रह्मचर्य आश्रम आहे. म्हणजे काय, तर तिथेही निष्ठा आहे. तिथे ब्रह्मचर्य आश्रम जो आहे तो ब्रह्मचारी राहणं वेगळं आहे, पण विवाह केल्यावर सुद्धा एका ठिकाणी निष्ठा असणं आणि त्यानुसार संसार करणं आणि गृहस्थाश्रम हा इतर तीनही आश्रमांचा आधार आहे. कुटुंब मजबूत, देश मजबूत, धर्म मजबूत. म्हणून तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत, पुरे एकची पुत्र मायपोटी नाम स्मरणे उद्धरे. जिथे जिथे कुळाचा महाराजांनी उद्धार करायचा विचार केला, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि काही जण आम्हाला सांगतात जातीयता मिटव, जातीयता मिटवा. पण जाती मिटवणं कोणाच्याही त्यांनी शक्य नाहीये. ही अशी सुंदर आपल्या ऋषीमुनींनी आणि धर्माचार्यांनी रचना केलेली आहे. कारण तुम्ही पहा, प्रत्येक जातीचं सुंदर सुंदर वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर आत्मपरीक्षण केलं, समाजाचं परीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक जातीच्या माणसाचे, महिलांचे, त्यांच्या सगळ्या कुळातल्या सगळ्या लोकांचे स्वभाव, वागणं, बोलणं प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि त्यांच्या प्रत्येकामध्ये काहीतरी सौंदर्य आहे, काहीतरी चांगली गोष्ट आहे. त्याचा परिणाम आज दिसतोय. आपल्या धर्मावर आलेले सगळे संकट या जातीमुळे नष्ट झालेले आहेत. जाती वाईट नाहीये. आपल्या देशातल्या शूरवीर जाती अशा पराक्रमी होत्या की आजही जगातले सगळे भयानक आतंकवादी आपल्या मराठ्यांना घाबरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं पुण्य आहे की ते म्हणतात की मराठे भयंकर लढाकू जमात आहे, लढवय्या आहोत. आमचे एक भक्त ऋषी संत असलेले त्यांनी सांगितलं की तुमच्या महाराष्ट्रात इतकं तेजस्विता काय आहे. आमच्याकडे 2 विदेशातल्या मुली शिकायला आल्या होत्या, ब्राझील आणि पनामाच्या फॉरेनर होत्या त्या दोन्ही. तर त्या दोघी आल्या. त्यांना आम्ही बोलता बोलता गप्पा मारताना विचारलं की तुमचं लग्न झालंय का वगैरे. असं त्यांचे आम्हाला माहित होते लग्न विषय त्यांच्याकडे काही अर्थच नाही त्यांचे. बरं म्हटलं तुम्हाला कसा नवरा हवा इथे. तर भारतातला, पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी पुतळा पाहिला होता. हाऊस स्मार्ट म्हणजे काय तिचं, म्हणजे ते शिवाजी महाराजांचं रूप पाहिल्यावर जगातल्या सगळ्या स्त्रिया भाळतात त्याच्यावर. असं रूप आहे आमच्या शिवरायांना. म्हणून म्हणतात शिवरायाचे आठवावे रूप, पराक्रमाला वंदन आहे, धर्मासाठी त्याग आहे. आणि घराचं सुद्धा देऊळ केव्हा होईल, त्यागाने. स्पर्धा घरात कशाची असली पाहिजे, त्यागाची असली पाहिजे, कष्टाची असली पाहिजे. प्रत्येकाने म्हणावं की तुम्ही राहू द्या, मी करतो. म्हणजे ज्या घरात सासूबाई म्हणते सुनबाईला तू बस बेटा, तू टीव्ही पाहा, काय हरकत नाही, मी करून टाकते स्वयंपाक. त्या घरात इतकं सुख असतं. हा हा हा. आणि याच्या उलट जी सासूबाई म्हणते आता माझ्या मुलाचं लग्न झाल्यावर आता सून बाई येणार ऍज सून ऍज पॉसिबल. आणि ती सूनबाई आल्यावर मग माझ्या खऱ्या सुखाला आनंद फारावार राहणार नाही. मग ती वाट पाहते. ती म्हणते मी आता लग्न झालं की पलंगावर बसेल, सोफ्यावर मस्त बसेल, रोडाला अशी टेकेल, आता रिमोट, समोर टीव्ही. सुनबाई चहा येऊ द्या, सुनबाई पोहे येऊ द्या, अशी मी ऑर्डर देईल. स्वप्न माणसं पाहतो. आणि खरंच लग्न झालं, सुनबाई आली आणि सकाळी 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, तिने आवाज विचार करते आता आवाज देऊ की नको. तेवढ्यात तिकडूनच आवाज आला, सासूबाई. 11 वाजता तिकडून आवाज आला, चहा येऊ द्या. सासूबाई म्हणाल्या धन्य बाई, आता काही खरं नाही, आणि चहा देऊन द्या. नाही नाही नाही, ज्या घरामध्ये एकमेकांचं काम मी करणार, यामुळे कष्ट केल्याने शरीर उत्तम राहतं. शरीर माध्यम खलु धर्म साधन. ईश्वर भक्ती घरामध्ये पाहिजे. आणि दुसरं सांगतायत ग्रंथ काय पहा, यत्र नास्ति दधिमंथन घोषो, यत्र नो लघु लघूनि शिशु. आज आपल्याकडची समस्या, सगळे मुलं शूरवीर बुद्धिमान हुशार असलेले मुलं विदेशात जात आहेत.
आणि आई वडील बिचारे म्हातारे इथे राहत आहेत का? 4 बाळं असते तर एक विदेशात गेला असता, एकाने घर सांभाळलं असतं, एकाने देश सांभाळला असता. त्या झालेल्या चुका जर सुधरवल्या नाही तर पाकिस्तानातले आज मोठ्या मोठ्या हवेल्या जशाच्या तशा आहेत. संख्या घटली म्हणून देश आमच्या हातातून जातोय. पाकिस्तान गेला, अफगाणिस्तान गेला करता करता, पण या सगळ्याचं मूळ कुटुंब आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ओळखलं होतं. आणि तिथेच ते सांगतायत की असलेल्या सगळ्या घरातल्या परिवारावर घट्ट एक जीव दिलाचे संस्कार केव्हा होतील? त्यांना हरिभक्त केल्या. यत्र नास्ति दधिमंथन घोषो. दुसरं म्हणजे काय, तर गोमातेची भक्ती आपला समाज करत नाही, खूप कमी झालंय. नाही गोमाता कुत्र पाळतात, कुत्र पाळतात तर गाय नाही. ज्यांच्या घरात बंगला आहे त्यांनी गाय पाळायला काय हरकत आहे? जागा असेल तर त्यांनी करेल कोण, ते शेण कोण काढेल? नाही शेण वाईट नाहीये, गोमूत्र वाईट नाहीये. किंबहुना तो नित्य पंचगव्य सेवन करतो, त्याचे सगळे पाप नष्ट होतात, सगळं शरीरातलं विष नष्ट होतं. त्यामुळे रोज पंचगव्य सेवन सांगितलेलं आहे. अनेक आजार दूर होतात नुसत्या गायीच्या संगतीत राहिल्या. जर आपल्याला शक्य नसेल गाय पाळणं, देशी गायीचं दूध घ्यावं शक्य असेल, नसेल शक्य तर जो कोणी पाळतोय त्याला मदत करा, त्याच्याकडे जाऊन दान द्यावं, काहीतरी गोदान द्यावं, त्याला पैसे द्यावे. 2 दिवसाचं 8 दिवसाचं जेवढं शक्य असेल आपल्याप्रमाणे तेवढं त्याला दान करावं, म्हणजे तो त्या गोमातेचं पालन करू शकेल आणि उत्साहाने करेल. म्हणजे गोभक्ती ही घरात अत्यंत आवश्यक आहे. संत सांगतात यत्र नास्ति दधिमंथन घोषो, म्हणजे ज्या घरात दही घुसळलं जात नाही त्यांनी सूत्र रूपाने सांगितलं. यत्र नो लघु लघूनि शिशूनि यत्र नास्ति गुरुगौरव पूजा. ज्या घरामध्ये साधू संत गुरुजन ज्ञानी पंडित विद्वान लोकांची पूजा होत नाही, घराला पाय लागत नाही, तानि किंबत गृहाणी वनानी, त्यांचं घर नसून ते अरण्य आहे, जंगल आहे, काही अर्थ नाही त्याला, असं आर्य चाणक्य सुद्धा सांगताय की असा हा गृहस्थाश्रम पावन पवित्र केव्हा होईल? जेव्हा घरातले बाळ हरिनाम हरिभक्ती घेत करणारे असतील, घरामध्ये ईश्वर भक्ती सोबत गोभक्ती होईल आणि घरात ज्ञानवंत येतील, विद्वान येतील, पंडित येतील, साधू संत येतील. कारण साधू संत येती घरा तोची दिवाळी घर. आता तुम्ही म्हणाल साधू संत सापडतात कुठे? तुमच्याकडे मुली असतील तर पाठवा आमच्याकडे. नाही, साधू म्हणायचे आम्ही संधी साधू भेटतात लोक. निगडीत कोणी असं नसेल, कारण मला कीर्तन उठून जायचंय. साधू कसे असतात? संतत्व छोट्या छोट्या गोष्टीतून प्रारंभ होतो. माणसाच्या जीवनामध्ये साधुत्व संतत्व कसं प्रारंभ होतं? ज्यावेळी आपलं खाणं संपतं आणि दुसऱ्याला देणं सुरू होतं, तिथे आपलं साधुत्व प्रारंभ होतं. सगळे मिळालेलं प्रत्येक मीच खाईन असं जो म्हणेल त्याच्यात राक्षसत्व आलंय. पण माझ्या घासातला घास काढून एक तीळ 7 जणांनी खाल्ला आपण म्हणतो, जसं आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्याचं ती एक कथा आहे पहा छोटीशी. एकदा काय झालं, देव बसले आणि दानव बसले पंक्तीला, सगळ्यांच्या उजव्या हाताला काठी बांधली आणि दोरीने बांधलं, सांगितलं जेवा. आता राक्षसांची पंगत बसली, काठी बांधल्यामुळे हात सरळ करता येईल. आता राक्षसांनी काय करावं? भूक तर खूप लागली, उचलावून फेकावं, तोंडात एखाद्या शीत जावं, सगळ्या अंगाला लागावं. सगळं करता काही जेवण झालं नाही, सगळा धिंगाणा झाला. तेवढ्यात देवांची पंगत बसली, देवांच्या हाताला असं बांधलेलं आहे, हात फोल्ड करता येत नाहीये. देवांनी काय युक्ती केली? आपण घास उचलायचा आणि दुसऱ्याला खाऊ घालायचा, आपण घास उचलायचा दुसऱ्याला. त्यांनी अहो तुम्ही दुसऱ्याची काळजी घेणं सुरू करा, तुमची काळजी परमेश्वर घेतल्याशिवाय. त्यांनी दुसऱ्याला खाऊ घातल्याबरोबर तोही उचलून याला खाऊ घालायला लागला. याला म्हणतात संतत्व, याला म्हणतात देवत्व. देवत्वाचा आणि संतत्वाचा प्रारंभ हा दुसऱ्याला देण्यातून प्रारंभ होतोय. म्हणून आता दान कुठे करावं हा पुन्हा प्रश्न आहे. सत्पात्री दान नको त्याला. आता मध्ये बांगलादेशला इस्कॉनच्या महाराजांनी 2.5 करोड दान दिलं, अन्नदान केलं.
एवढं जेव्हा बांगलादेशवर भयानक संकट होतं 71 साली, तेव्हा लाखो लोकांना त्यांनी अन्नदान केलं. 2.5 करोड त्या काळात खर्च केले आणि त्याचे फळ आज ते देत आहेत गद्दारी करून. म्हणजे अपात्राला दान देऊ नये, सत्पात्री दान गेलं पाहिजे, याची आपण काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. जर कोणी समाजात चांगलं कार्य करणारा दिसला तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. धर्माचं काम करणारा, अपंगांना गोरगरिबांना दान तर करावं, गोमातेला करावं, धर्मासाठीही करणं आवश्यक आहे. जे धर्माचं कार्य करतायत, जे देशाचं कार्य करतायत, त्या सगळ्यांसाठी त्यांचा आधार हा गृहस्थाश्रम आहे. म्हणून यत्र नास्ति दधिमंथन घोषो यत्र नो लघु लघूनि शिशूनि आणि यत्र नास्ति गुरुगौरव पूजा तानि किंमत गृहाणि वनानि. असा हा गृहस्थाश्रम सुंदर व्हावा, याच्यासाठी सगळ्या घरामध्ये ईश्वर भक्ती आणि संतत्व येणार. संत कसे असतात तर संत प्रत्येक गोष्टीला ईश्वर रूप देवरूप करतात. म्हणजे ते भोजन करतील तरी त्यांचं जेवण हे प्रसाद. कसं प्रसाद होईल? परमेश्वर आहे, त्याला नैवेद्य दाखवा, त्याचा प्रसाद आपल्या जेवणात मिसळा. पहा त्या सगळ्या जेवणामध्ये काय आहे. परवा एक, कारण मन आपलं जे आहे ते उभयात्मक आहे आणि मन षडविकारांकडे धावतं. मन षडविकारांकडे धावतं म्हणून मन वाईट आहे का? तर नाही. हेच मन आपल्याला मोक्षही मिळवून देऊ शकतं. याच मनामध्ये तेही सामर्थ्य. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की मन हे जीवाला शिवाची भेट करून देण्याचं सामर्थ्य याच मनामध्ये आहे. तर या मनाला ताब्यात घेण्यासाठी मनाचे श्लोक सांगितले. सगळ्या संतांनी मनाला महत्व का दिलं तर मन संस्कारित होणं आवश्यक आहे आणि त्या मनाला संस्कार करण्यासाठी संत चरण अत्यंत आवश्यक आहे. घराला लागायला हवे, नसेल तर आपण त्यांच्याकडे जाणं आवश्यक आहे. आणि पाहता पाहता आपल्यामध्ये सुद्धा थोडं थोडं संतत्व येणं प्रारंभ, प्रत्येक कृतीत संतत्व येणं आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णाः त्रिभुवनमुपकारयन्तः. मनसी वचसी काये पुण्य पीयूष पूर्णाः त्रिभुवनमुपकारश्रीनिधिः प्रीणयन्तः. परगुण परमाणु पर्वती कृत्य नित्यं निजुर्धुविकसन्तः सर्वे संसाख्यन्तः. सद्गुरुनाथ महाराज की. मनसी वचसी काये पुण्य पीयू. संत कसे असतात? संतत्व काय आहे तर काया वाचा मनाने यांचं अंतःकरण सगळं पुण्यमय असतं. ज्यांचा पूर्ण स्वार्थ संपला असतो, जे निस्वार्थ त्यांचं जीवन असतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विधी सगळ्या जगासाठी जगत असतात. आपण सगळ्या जगासाठी नाही जगू शकत. आपल्याला संसार आहे, सगळं आहे, पण करता करता प्रत्येक कृतीत थोडं थोडं देवत्व आणि थोडं थोडं संतत्व आणणं. कसं तर लोक ट्रिपला जातात, पण संत लोक ट्रिपला जातात तर ते काय करतात? त्याचं रूपांतर तीर्थयात्रेत करतात. गाणे म्हणतात तर त्याचं रूपांतर भजनात करतात. तुलसी मगन भय हो तुलसी मगन भय राम गुण गाय गे राम गुण गाय तुलसी मगन भय राम गुण गाय गे राम गुण गाय राम गुण गाय गे राम गुण गाय कोई चाले हाथी घोड़ा
दाखवला तर ते अन्न प्रसादमय झालं. असं घराला करता करता मंगल रूप दिल्यावर, कारण सगळी कॉम्पिटिशन जी झाली ती त्यागाचीच जर सुरू झाली तर भोगाला तिथे स्थान राहत नाही, दुय्यम स्थान येतं. मग घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पुरे कशी पुत्र माय पोटी नाम स्मरणे उद्धरे कुळे कोटी. दृष्टांत दिलाय महाराजांनी, रामरूपी जन्मला कीर्तिवंत. आता संत काय करतात ते सांगितलं. दुसरा दृष्टांत दिला, रामरूपी जन्मला कीर्तिवंत. प्रभू रामचंद्र अवतरित झाले आणि त्यागाचीच परिसीमा आहे तिकडे. प्रभू रामचंद्र त्याग करतायत, लक्ष्मण त्याग करतायत. सीता मातेला काही गरज होती का? कोणी म्हणेल वनवासात जाणं प्रभू रामचंद्रांना आवश्यक होतं. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, मी आता वनात चाललो, ती म्हणे मी पण येणार. डोंगरावरती राक्षस असतात ती हसायला लागली. राक्षस आणि जंगली प्राण्यांची मला तुम्ही भीती दाखवता, मग तिथे राम असून मग रामात राम नाही तर काय उपयोग आहे? तुम्ही आहात तर मला कोणाची भीती नाही. प्रभू रामचंद्रांची बोलतीच बंद झाली. ती म्हणे ते काही नाही, येथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथे तिथे मी येणार. 14 वर्ष सगळं सांगून माझ्या पायाला काटे रुचली नाही. आजच्या काळात ती सीताबाई असते. बरं ठीक आहे, टाटा बाय बाय, तुम्ही जाऊन या. तोपर्यंत मी माझ्या सगळ्या दुपारच्या सिरियल पाहून घेते. नाही तर मग आजच्या काळातल्या राम भाऊचं कोणी असं चरित्र ऐकलं नसतं. प्रभू रामचंद्रांचं चरित्र अजरामर का झालं? कारण त्यागाची परिसीमा आहे. सगळे जण त्याग करतायत. हे तोच परिवार सुखी होऊ शकतो जिथे प्रत्येक जण त्यागाला तयार आणि कोणालाही मोठेपणाची हौस नाही, दुसऱ्याला मोठेपणा देतोय. असं करता करता आता जसं संतांचं वचन सांगितलं, कोणी खावे लड्डू पेढा. आता किती खावं किती नाही खावं याची सुद्धा मर्यादा पाहिजे, नाही तर आजारपणाला प्रारंभ होतो. कारण अहो जेवताना सुद्धा अहो येता जाता उठत बसता ग्रास गिळता, येता जाता जाता येता नामस्मरण करा, भक्ती करा सांगितलेलं आहे. सगळे संत सांगतायत ग्रास गिळता, जेवताना सुद्धा नामस्मरण घ्या. म्हणजे काय होईल? कशाला उदित करायचं? त्यांनी काय होणार आहे? अशा नको ते प्रश्न विचारणारे ऐका. नामस्मरण घेऊन जर भोजन केलं, प्रत्येक घाताच्या वेळी भोजनाच्या वेळी स्मरण केलं तर आपलं अन्न जे जात असतं ते पोटात जातं आणि पोटामध्ये नाभी आणि सगळ्या उदर भागात समान जो वायू आहे आणि अग्नी आहे पद्धतीने कार्य करतात आणि मग त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. खाल्लेलं अन्न आपल्याला रक्ताच्या रूपाने शक्ती प्रदान करतं आणि सात्विक अन्न होतं ते नामस्मरणाने केल्यामुळे. मग कारण अन्नात भूतानि जायन्ते शास्त्र सांगते. सगळा देह, सगळे जीवन, सगळे जीव जंतू कशाने निर्माण होत आहेत तर अन्नाने निर्माण होत आहेत आणि मनही अन्नामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे त्या चांगल्या मनाला निर्माण करण्यासाठी आहारात सुद्धा हरिभक्ती आवश्यक. म्हणजे भोजन करताना सुद्धा नामस्मरण केलं. तुम्ही करून पहा. परवा एक अशाच माय माऊली आल्या, काही सांगता तुम्ही काही उपयोग नाही, आमच्या घरचे हे काही सुधरत नाही, आमची कायम भांडणं होत राहतात, ते मला शिव्या देतात, असं सुरू राहतं. मी म्हटलं आजपासून असं करा, म्हणजे काय काही उपाय सांगा. म्हटलं एक खूप छान उपाय सांगा, फक्त 21 दिवस उपाय करायचा. पोळी लागताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भाजी परतताना श्रीराम जय राम. त्याची काही होणार नाही म्हणे, काही नाही, काय होत नाही नामस्मरणाने. म्हटलं 21 दिवस तर करून पहा, परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. काय परिणाम होईल ते तुम्हीच सांगा. म्हणजे काही होत नाही. म्हटलं मग दुसरा सांगतो ते करून. मला लक्षात आलं यांना काही चांगलं पचत नाहीये. काही लोक असे असतात त्यांना काजू कतली खायला दिली की पचत नाही, त्यांना पाणीपुरी आवडेल. म्हटलं मग तुम्हाला तसंच सांगतो. तुम्हाला कलहप्रिय असतात, काही भांडणच आवडतात. म्हटलं मग असं करा, तुमचा मंत्रावर विश्वास नाही ना,
गुरुमंत्रावर विश्वास नाही कशा मग तुम्हाला आवडेल तुम्हाला भांडण करता ना तुम्ही तर त्याच्यासाठी गुरुमंत्र म्हटलं मारामारी करता का नाही पण मारामारी नाही म्हटलं आजपासून तुम्ही पोळ्या लागताना आमचे हे गाढव गाढव आहे म्हणा म्हटलं रोज स्वयंपाक करताना 21 दिवस म्हणा म्हणजे त्याचा काय परिणाम होईल म्हटलं 21 दिवसांनी कमरेत लाच बसल्याशिवाय राहणार आता तुम्हाला चांगलं सांगतोय तेही पसंत नाही मग नको तो उपाय करून पहा ती करूनच पाहते म्हटलं आता काय खरं नाही हॉस्पिटलमध्ये जागा गच्चीची भांडणार रूम बुक करून ठेवा पण खाल्लेल्या अन्नाला सात्विक कारण सत्व रजतम या तिन्हीच साम्य जेव्हा होईल तेव्हा निरोगीता प्राप्त होईल तेव्हा आरोग्य उत्तम होईल आणि परमेश्वर आपल्या अंतःकरणात आहे तो जागा होईल कारण अंतरात्मा प्रसन्न झाल्यावर त्या जीवाचं शिवाशी मिलन करणं हे संतांचं ध्येय आहे त्याच्यासाठी नामस्मरणाचं दिव्य अस्त्र त्यांनी वापरलेलं आहे की सगळ्या षडविकारांचा नाश करण्यासाठी सगळ्या षडविकारांना दूर करण्यासाठी परमेश्वराचं चैतन्य आपल्या ठिकाणी जागं व्हावं म्हणून महाराज सांगतायत पुरे कधी पुत्र मायपोटी नामस्मरणे उद्धरे पुढे रामरूपी जन्मला कीर्तिवंत प्रभू रामचंद्र अवतरित झाले आता एखादी मायमावली म्हणे माझ्या तरी प्रभू रामचंद्र कसे अवतरित होणार एवढं माझं पुण्य नाही म्हटलं मग तुम्हाला बजरंग बली सारखा चालेल का कसा मुलगा होईल प्रभू रामचंद्रांची भक्ती करा बजरंग बली सारखा मुलगा होईल बजरंग बली सारखा मुलगा मागायचा तर त्याला काय पगार होता काही पगार होता रामदास प्रभू रामचंद्रांचं दास्यत्व पण बुद्धिमताम वरिष्ठम शक्ती पण आहे आणि बुद्धी पण आहे तुम्ही पहा जिथे शक्ती असते तिथे बुद्धी तिथल्या ऐवजी खाली असते आणि जिथे बुद्धी असते तिथे शक्ती नसते असे उद्बत्ती छाप आमची जावई म्हणजे तुझे नाजूक आहे आमची ही छबी म्हणजे अशी आहे पण जावई तुझे नाजूक आहे अहो 7 पोळ्या करते त्यातल्या 6.5 पोळ्या हीच खाते ते फक्त अर्धी खातात असा जावई काय कामाचा पण नाही शक्ती पाहिजे आणि बुद्धीही पाहिजे दोन्ही बजरंग बली त्या ठिकाणी दोन्हीही गोष्टी आहेत बुद्धिमत्ता शक्तीची देवता आहे बुद्धीची देवता आहे असा तरी सुपुत्र होऊ दे पण बजरंग बली कसे आहेत हो प्रभू रामचंद्रांना संकट आलं आणि त्या संकटामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली प्रभू रामचंद्र एवढे धीराचे पण त्यांचंही हृदय पिळवटलं जाऊ लागलं त्या लक्ष्मणाची तळमळणारी अवस्था पाहिली आणि घळघळ अश्रू वाहू लागले हे बजरंग बली ज्यांनी पाहले ना ते म्हणाले अरे 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 प्रभू रामचंद्रा काय मला सांगा काय करू तेवढ्यात सांगण्यात आलं सुषेण नावाचा वैद्य रावणाकडे आहे त्याला घेऊन आपल्या बेटी पुण्याला सांगितलं पाकिस्तान मध्ये एक चांगला डॉक्टर आहे किंवा बांगलादेश मध्ये त्याला जाऊन घेऊन या किती कठीण आहे पण बजरंग बली आमचे तेवढा आत्ता चाललो गेले आता आपल्या निगडीचा असता कोणी तर तो म्हणाला असता बाबा त्यांच्या दाराला कुलूप लागले ते झोपलेले डॉक्टर झोडतायत चांगले त्यामुळे मी परत आलो बजरंग बली गेलं की काम पूर्णच यायचं तो येत नव्हता तो पलंगा सटक लागलं त्याला जिवंतपणी स्वर्गवास आणि तिथे आणून ठेवलं आणि सांगितलं त्याला तपासा लगेच त्यांनी सांगितलं संजीवनी आणावी लागेल बजरंग बली म्हणे असतात निघालो हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान तुला रामाचं वरदान बोला जय जय लक्ष्मणाचा
बोले एकची पुत्र माय कोटी नाम स्मरणे उठले पुढे कोटी. बजरंग बली हे पण कीर्तनकार आहेत बरं. प्रभू रामचंद्रांचं कीर्तन कोणाच्या समोर केलं माहिती? माझं कीर्तन तुमच्या समोर सुरू आहे, पण बजरंग बलीने कीर्तन रावणाच्या समोर केलं. आणि असं कीर्तन केलं, अशी कीर्ती गायली प्रभू रामचंद्रांची की तो रावण सुद्धा लटलट लटलट करायला लागला. सगळे घाबरायला लागले. म्हणजे शत्रूच्या समोर जाऊन आपल्या आराध्य दैवताचं कीर्तन करण्याचं सामर्थ्य बजरंग बलीचं. असे बाळा आमच्या घरात छत्रपती शिवरायांसारखे आणि बजरंग बली सारखे व्हावे, याच्यासाठी शरीर माध्यम खरु धर्म साधन. पुन्हा जे राष्ट्रसंत रामदास स्वामींनी केलं ते करावंच लागणार आहे. व्यायाम आणि बलसंपदा, युद्ध कला. कल्पना करा, ज्यांना जगातल्या सगळ्यांना सगळं जग त्यांना घाबरत आहे ते मराठ्यांना घाबरत आहेत. म्हणजे मराठ्यांची आपली युद्ध कला किती ग्रेट असेल त्या काळात विचार. पण आज आपण ती सगळी जवळपास नामशेष होण्यात. आता काही जण प्रयत्न करतायत, तलवारबाजी, दांडपट्टा, वेगवेगळे शस्त्रास्त्र त्याचे क्लासेस पण घेत आहेत. ते शिकण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये देवाच्या पूजेसोबत मला सांगा, आपले सगळे देव कसे आहेत? शक्तिशाली आहेत, राक्षसांचा नायनाट करणारे आहेत आणि स्वतः शस्त्रधारी आहेत. बजरंग बलींजवळ कोणतं शस्त्र असतं? गदा. बाबर चुकून त्याचा भाऊ होईल. गदा. हा गदा नावाचं शस्त्र शत्रूच्या टाळक्यात घातलं तिथेच मुक्ती. प्रभू रामचंद्रांजवळ कुठलं शस्त्र आहे? धनुष्यबाण. गोपाळ कृष्णाजवळ अष्टभुजेकडे कुठले शस्त्र आहे? मग आमच्या देवाऱ्यात प्रत्येकाच्या नावाचं शस्त्र असणं आवश्यक आहे. आम्ही कोणाचे शत्रू नाही, आम्ही कोणाला त्रास देणार नाही, पण आत्मसंरक्षणासाठी शेवटी शस्त्र कामी येतं. हे आम्हाला रामदास स्वामींनी शिकवलं. म्हणून शिवरायांना जे शूरवीर मर्द मराठे सगळे, कारण गावात जाऊन त्यांनी बजरंग बलीची उपासना शिकवली आणि सगळ्यांना शूरवीर करत गेले. संकटाची वेळ आल्यावर ज्याच्या अंगात ताकद आहे तो धावून गेलेलं कामी. प्रत्येकाच्या असायला काय हरकत आहे? सगळ्यांनी कीर्तनाच्या सोबत युद्धकला ही शिकायला हरकत नाही. आपल्या मुलांना नातवंडांना तेही शिकवणं आवश्यक आहे, कारण शेवटी अस्तित्वाचा लढा आहे. हा लढा आजन्म चालणार आहे. देव होते तेव्हा दानव होते, प्रभू रामचंद्र होते तेव्हा रावण होता, कृष्ण भगवान होते तेव्हा कंस होता. राक्षस कधी संपणार नाही. म्हणून देवांना आणि देवांच्या भक्तांना कायम शक्तिशाली, बुद्धिमान आणि बलशाली असणं आवश्यक आहे. रामरूपी जन्मला कीर्तिवंत. अहो प्रभू रामचंद्र कसे? त्यांच्या सौभाग्यवतीला आई जगन्मातेला पळवून दिलं रावणाने. तर प्रभू राम असं नाही म्हणत, आता हमारे भैया को हमारे दादा को ले आते फिर तुमको मजाच्या खाते. नाही नाही, स्वतः गेले. अहो नर नाही मिळाले तर कोण घेतले सोबत? वानर घेतले. आणि काही लोक असतात मारामारी झाली की घरात जाऊन लपून बसतात आणि म्हणतात गच्ची आता इथे येऊन दाखव का तो मध्ये कुलूप लावलेलं. प्रभू रामचंद्र असं त्या शत्रूच्या घरात गेले आणि अजून त्याला वचन दिलं रावणाला की तू जर शरण आला तर मी तुला क्षमा करेन. लोकांनी सांगितलं प्रभू रामचंद्र असं कसं वचन देता? अहो तुम्ही त्याचा आधीच राज्याभिषेक केला रावणाच्या भावाला आणि राज्याभिषेक करून सांगून टाकलं की तुमचा लंकेचा राजा करेल. जर रावणाने क्षमा मागितली तर विभीषणाला कुठल्या राज्यावर बसवा? प्रभू रामचंद्र म्हणाले अरे मी अयोध्येचा राजा आहे, राजपुत्र आहे. तर जर रावण शरण आला तर रामाचं वचन वाया जाणार नाही. प्राण जाय पर वचन न जाय. मी विभीषणाला अयोध्येचा राजा करेल असे प्रभू रामचंद्र. किती वर्णन करावं. पण असे बाळ घरात जन्माला यावे, आलेले असे संस्कारित व्हावे, शक्तिशाली आणि बलशाली व्हावे. पण होऊ कसे न येतेही शेवटच्या चरणात महाराज सांगतात. तुका म्हणे हरीची विनमुख. अरे साक्षात भगवंत गोपाल कृष्ण पांडुरंग परमात्मा दर्शनासाठी उपलब्ध होता. त्या सावळ्या रूपाला कौरवांना नको व्हायचा, त्याचं दर्शन नको म्हणायचे आणि
तुका म्हणे हरीची विनुक गांधारीचे उदरी शतमूर्ख भाग. गांधारीला किती बाळ होते? हो. आणि प्रत्येक जण शतमूर्ख होता व्यक्तिगत बरं. प्रत्येक जण सेपरेटली असं ग्रुपली सगळे मिळून शतमूर्ख नाही, प्रत्येक जण शतमूर्ख होता. कारण तुकाराम महाराज तेच सांगतायत की ज्याला भगवंत समोर असताना दर्शन घेतायत असे लोक शतमूर्ख नाही तर काय. म्हणून शेवटच्या चरणात सांगतात दोन क्षण भजन करू आणि सुंदर आख्यानाला प्रारंभ करू. बोला सद्गुरुनाथ महाराज की जय. राधे गोविंद भज राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद. बोला राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद. 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 सगळ्यांना नम्र विनंती आहे, कारण त्यातून कोण नामस्मरण घ्यायचंय, कोणी लाजायचं नाहीये. राधे गोविंद राधे गोविंद भजो राधे गोविंद भजो राधे गोविंद. राधे गोविंद भजो राधे गोविंद. गोविंद भजो राधे गोविंद. राधे गोविंद. वा वा या याचा फक्त पुरुष. राधे गोविंद भजो राधे गोविंद. राधे गोविंद भजो राधे गोविंद. राधे गोविंद भजो राधे गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की. रांगेत बसलेले आहे, भली पहाट आहे, सूर्याची आरक्त किरण. इकडे तिकडे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे, गायींच्या गळ्यातल्या घंटा वाजतायत, असं मंगल वातावरण आहे. अरुणोदय पुणी केशरी जल सिंचिरे. पुणी केशरी अरुणोदय देवरी येणार तो तीन राजा. येणार तो तीन राजा. पूर्वदिशा करी स्वागता. पूर्वदिशा करी स्वागता. अरुणोदय सुंदर मंगल वातावरण आहे. तिकडे तिकडे भोपाळ्या गात आहे आणि आश्रमामध्ये वेद पठण करत आहे. आपापला अभ्यास गुरुजींनी दिलेला सगळे वेळा करत आहेत. असं मंगल वातावरण सगळं आपापल्या आसनावर आसनस्थ झालेले आहे. आणि गुरुजी जसे आले सगळे जण पटकन नमो नमः नमो नमः म्हणून सगळे उभे राहिले आणि वंदन केलं गुरुजींना. आणि गुरुजी आसनस्थ झाले, आपल्या उच्चासनावर बसले आणि ध्यान लावून काही क्षणांनी डोळे उघडले आणि एक नजर आपल्या जशी गाय आपल्या वासरावर नजर टाकते तशी नजर गुरुजींनी टाकली आणि एक जागा रिकामी दिसली. विचारलं, बाळा ही जागा कोणाची? म्हणजे भागदादाची. जा त्याला बोलवलं ना, कुठे येतो? छोटे मुलं उठले, धावत निघाले. त्याच्या झोपडीत पाहिलं नाहीये, शेतात पाहिलं नाहीये, अंगणात पाहिलं नाहीये. आणि मग शेवटी कुठे सापडला? आश्रमात असलेला विद्यार्थी. आजच्या काळात कॉलेजमध्ये जाणारा विद्यार्थी वर्गात नसला तर कुठे
कुठे सापडतो? तुम्हाला माहिती आहे, चौकात असेल किंवा कॅन्टीन मध्ये असेल, काय करत असेल काही सांगता येत नाही. अहो जुन्या काळी तो मुलं, आता मुली कोण? किती भयानक स्थिती आहे. का तर आपण जागे नाही आणि संस्कार कमी पडतात. आपल्याला काय करायचं नाही, असं एक 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 करता करता जर आपल्या समाजात अशी, कारण रोग जर झाला तर तो वेळच्या वेळी त्या बरा करावा लागतो. त्याचं ताबडतोब चारी बाजूने त्याच्यावर आक्रमण करावं लागतं. पोटातून औषध ड्रेसिंग करून सगळा आजार बरा करावा लागेल. तसा समाजातल्या वाईट गोष्टी दूर कराव्या लागतात. पण सद्गुरुरायांनी विचारलं हा कुठे आहे, तर मुलांना शेवटी सापडला गोशाळेत गोमातेची सेवा करतो. त्याला विचारलं नाभाग दादा तू गोशाळेत आहे? अरे अरे नंदिनीला जरा बरं नाहीये तर तिची मी सेवा करतोय. नंदिनी गोमातेची सेवा करतोय का तर तिला बरं नाही? गुरुजींनी तुझी आठवण केली, तुला बोलवलंय. त्यांनी गोमातेला वंदन केलं, क्षमा मागितली आणि धावत आला आणि गुरुजींना साष्टांग वंदन केलं. गुरवे नमः. गुरुजी प्रसन्न चित्ताने आशीर्वाद दिला. म्हणाले बेटा तुझं तेज काय आहे, साक्षात बृहस्पती जसा आहे माझी परीक्षा घ्यायला आलेला आहे असं मला वाटतं. इतका तू ज्ञानवंत आहे. एकदाच श्रवण करी सोदरी, एकदाच श्रवण करी वाद सोदरी, एकदाच श्रवण करी, एकदाच श्रवण करी वाद सोदरी, एकदाच श्रवण. एकदा ऐकलं की पाठ होत आहे, एक पाठी होता. एकदाच श्रवण करी पाठ सोदरी, शास्त्र तुझा चुकला तरी, शास्त्र तुझा चुकला तरी सुधारणा त्यात करी, शास्त्र तुझा चुकला तरी सुधारणा त्यात करी, तुझ्या गुरुचा उतरला आज उभरी, एकदाच श्रवण करी पाठ सोदरी, एकदाच श्रवण करी पाठ सोदरी, पाठ सोदरी, पाठ सोदरी. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरु त्याचं कौतुक करायला लागले. बाळा 8 वर्षाचा होता तेव्हा मौंडी बंधन करून तुला आश्रमात वडिलांनी नभामुनींनी आणून सोडलं. त्यानंतर तुझी आई इहलोक सोडून गेली. आवंड त्यांचे लग्न झाले आणि आई नसलेला छोटस बाळ वडिलांनी आणून दिलं आणि सांगितलं की गुरुजी आता तुम्ही याच्या योग्यतेनुसार ज्ञान द्या याला, हा ज्याच्यासाठी योग्य असेल ते याला ज्ञान द्या आणि आजपासून याची आई आणि वडील तुम्ही सांगा. त्यामुळे आश्रमात राहताना गुरुजी आणि गुरुमावली हे साक्षात आई वडिलांसारखं प्रेम करायचं. म्हणजे तू 8व्या वर्षी आला, आता 12 वर्ष झाले आश्रमात आहे. किती वर्ष झाले आता एकूण, किती वर्षाचा झाला तू? गुरुजी म्हणाले बेटा 2 भावांचे लग्न झाले तरी तू केला नाही, त्यांना मुलं बाळ झाले तरी केला नाही. आजच्या काळात तर शहरात शिकायला जातो, जाताना 2 सुटकेस, येताना बरं नुसतं ट्रक भर सामान आणलं ते पुरे नाही, येताना हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, सगळे बोल उरकूनच येतात. पण त्या काळी वन थिंग एट ए टाइम, एक गोष्ट एका वेळी, अभ्यास एका अभ्यास अध्ययन. गुरुजी म्हणाले अरे तुझं सगळं ज्ञान माझं घेतलं, आता माझ्याकडे काही शिल्लक नाही का? आणि आता तर तू नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात मला मदत करतोय. तर आता माझी तुला आज आज्ञा आहे की आता तुझे वडील खूप थकले, बऱ्याच वर्षात आश्रमात भेटायला आलेले तुला, तर बहुतेक आजारी असावी, तर तू आता घरी जा, वडिलांची सेवा कर. आणि वडील सांगतील त्या कुलवान शीलवान मुलीशी विवाह करून गृहस्थाश्रम करून सगळ्या समाजाच्या आणि धर्माच्या कल्याणासाठी कार्य कर, देशाच्या कल्याणासाठी कार्य कर. असं म्हटल्याबरोबर टस्तकन डोळ्यात पाणी आलं की गुरुजी इतकं प्रेमाने मला लहानाचं मोठं केलं, ज्ञान दिलं आणि मला एका क्षणात सांगताय सोडून जा, किती कठीण आहे. कन्या सासुराची जाय तसा प्रसंग झाला आणि पण गुरु आज्ञा शिरसावंद्य शेवटी कसं बसत स्वतःला आवरलं आणि गुरुजी सांगितलं नाही बेटा
तुझी किती इच्छा असते आश्रमात राहण्याची, आता तुझ्यासारख्या ज्ञानवंतांची समाजाला गरज आहे. जा आश्रमात आला, तिथून आपल्या झोपडीत आला. झोपडीत आल्यावर किती वेळात तयारी व्हावी? इतके वर्ष आश्रमात 12 वर्ष राहिलेल्या विद्यार्थ्याची 5 मिनिटात तयारी झाली. कारण सगळी विद्या जिव्हाग्रे वसते सरस्वती, सगळे टिप ऑफ द टंग, सगळे विद्या जे काही शिकवायचे सगळं पाठ आहे. त्यामुळे 2-4 हस्तलिखित ग्रंथ डोळीत घेतले, पंचा धोतर आणि निघाला. जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, गुरुजींना वंदन केलं, गुरुमाऊलीला वंदन केलं आणि सगळे छोटे छोटे आश्रमातले मुलं गुरुजींनी सांगितल्यामुळे उठले. चला म्हणजे आपण नाभाग दादाला निरोप द्यायला जाऊ. आपण निरोप देतो ना, कोणी आपल्याकडे आले की त्यांना आपण निरोप देताना असा हात करतो, बरोबर ना? काय म्हणतो आपण? टाटा. त्या काळी आपलं काही नव्हतं बरं. इंग्रज आपल्या देशात आले, नको ते खायचे, त्यामुळे जीभ जड होती त्यांची. आधी आपल्याकडे काय म्हणायचे? हरिओम तत्सत म्हणा, हरिओम तत्सत बोला, हात वरती करून म्हणा, हरिओम तत्सत बोला, हरिओम तत्सत. फोटो घ्या यांचा सगळ्यांचा. हात म्हणतात हात मधून तुम्हाला हात वरती करून सांगतोय की टाटा आहे, सोडून द्यायचं. म्हणायचं काय आहे? फोटो घ्यायचा सगळ्यांचा, आपण पुराव्याला ठेवू. बोला हरिओम तत्सत. स्टेजवर येऊन पहा, म्हणजे सगळे येतील. बोला हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की, पंढरीनाथ महाराज की. असा हात करून समोरच्यांना निरोप द्यायचे आणि म्हणायचे काय? हरिओम तत्सत. म्हणजे काय? ओम हा दिव्य मंत्र आहे. सगळ्या ग्रंथांच्या आरंभी, सगळ्या मंत्रांच्या ओम नमः शिवाय, त्याच्या आधी ओम श्री गणेशाय नमः, सगळ्या मंत्रांच्या आधी लावला जातो. ओंकार प्रधान देवांचे जन्मस्थान, आकार तो ब्रह्म, ओकार तो विष्णू म्हणा, आकार तो ब्रह्म, ओकार तो विष्णू, मकार महेश आणि देवा. ओंकार देव जे कुणी उत्पन्न, देव जे कुणी उत्पन्न, तो हा गजानन प्रधान. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची, पहावी पुराणी व्यासाची. प्रधान प्रधान रूप गणेशा, रूप गणेशा. बोला मंगलमूर्ती. हा ओंकार म्हणजे मंगलमूर्ती. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं ऐक्य या ओंकारामध्ये आहे. हरिओम तत्सत. तत्सत म्हणजे तदेव सत्यम, ते ईश्वरी तत्व, ते परमात्म तत्व एकमेव सत्य या जगातलं. बाकी सगळं नश्वर आहे. नित्य कोण राहणार आहे तो परमात्मा परमेश्वर या जगाचा नियंता. इतका दिव्य संदेश जाता जाता सगळ्यांकडे. हरिओम तत्सत म्हणा. आता कायम कोणीही आलं म्हणजे आल्यावर नाही म्हणायचं, जाताना. पुण्यात अशी गंमत होते. परवा एकाच्या घरी गेलो,
त्यांनी वा वा आले आले आनंद वाटला छान सगळं झालं म्हणजे आपण दोघं मिळून जायचं बाहेर जाऊया ठीक आहे काय हरकत नाही पण म्हणे थांबा 2 मिनिटं बसा मी चहा घेऊन येतो अरे वा चांगला योग आपला थकवा दूर होईल जसं मी इथे आल्या आल्या चहा दिला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी चहा ग्रहण केला कारण गोपाल कृष्णाने भगवद्गीतेतच सांगितलंय सर्वस्याच्या अहम वृद्धी सन्निविष्टो म्हणजे सोवर केलेला चहा मला सगळ्यात जास्त आवडतो हा विनोदाचा दृष्टांत आहे त्याचा अर्थ वेगळा आहे पण चहा मात्र सगळ्यांना आवडतो तर ते म्हणाले आत्ता चहा घेऊन येतो म्हटलं वा वा चांगला योग दिसतोय परत आत गेले ना आली पाहिजे म्हणजे चला चहाचं काय झालं मी घेऊन आलो की म्हटलं मी म्हटलं धन्य तुम्ही एकटी घेऊन आला मला वाटलं माझ्यासाठी घेऊन येत आहे अरे म्हणे हे पुणे आहे बाबा म्हटलं अरे हा लक्ष पुणे तिथे काय उडे असा सगळा विनोदाचा भाग पण आलेल्या जाणाऱ्या प्रत्येकाला एवढा मोठा दिव्य संदेश द्यायचा हरिओम तत्सत तसा त्या सगळ्यांनी संदेश दिला आता जुनी पद्धत होती नदीपर्यंत जायची नदी त्याने ओलांडली आणि नदीच्या पार दूर दिसतोय सगळे हात दाखवत आहेत छोट्या छोट्या आश्रमातल्या मुलांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं दादा अरे खरंच दादा होता रे तू नुसता नावाचा दादा नव्हता झाडावर चढायचा आणि वरच्या वर फळ गडप करायचा नाही ते काढून आम्हाला द्यायचा म्हणून तू खरा दादा हा शब्द त्यातून आलेला आहे तू वरच्या वर फळ गडप करतो तो दादा नाही तो सगळ्यांना फळ देतो म्हणजे लाडकी बहीण आता तुम्हालाही आपल्या राज्याची फळं मिळू लागलेली आहे बरोबर आहे कारण एक आहे तो एक आहे तो एक आहे की नाही वटेंगे तो हा तर त्याप्रमाणे सगळ्यांनी असा हात केला आणि तो गेला आता जाईपर्यंत सगळ्यांचं हृदय कालवा कालव होत होतं याचाही पाय उचलत नव्हता पण एकदा चालायला लागला भरभर भरभर पुढे जाऊ लागला तर त्याला जसं आपण बसमध्ये बसेल तर आपल्या घरचं आठवतं आणि बस जशी चालायला लागली जिथे जायचंय तिथलं आठवायला लागतं तर याला घर कल्पना करायला लागला आता 12 वर्षांनी घरी जाणार कसं असेल अंगणामध्ये वडील बसलेले असतील सुनबाई पाय दाबत असतील त्यांचे नातू अंगा खांद्यावर मालिश करत असतील सगळे खेळत चालले असतील मजा सगळं अंगणात गोकुळ असेल अशी सगळी कल्पना करतोय बसा बसा गावात पोहोचला गावात आल्याबरोबर पहिलं स्वागत माळी काकांनी केलं माळी काका पुढे आले अरे कोण आहे म्हणे तू आमच्या गावात नवीन आला दाढी जटा वाढलेला चांगला मोठा पंडित दिसतोय ज्ञानवंत दिसतोय त्यांनी सांगितलं मी आपल्या गावचाच लेकरू आहे नाभग मुनींचा मुलगा मी नाभाग आहे तो 12 वर्षापूर्वी आश्रमात गेला होता हो गुरूंच्या आज्ञेने मी आलेलो आहे सगळं ज्ञान गुरुजींनी दिलेलं आहे मला शाबास मोठा आनंद वाटला पहिलं स्वागत तुम्ही करणार तुम्ही थांब आपल्या मागितलेले टोपलं भर फळं आणले त्याला म्हणे हात पुढे कर त्याच्या हातावरून टोपलं भर फळं घेऊन हो नाही बस थोडे पुढे नाही ते काही सगळं घ्यावं लागेल आजच्या काळातला नाबाग असता तो म्हणाल अजून 2-4 टोपले येऊ द्या कळलं या शेवटी हो नाही ना ते माळी काका म्हणाले नाही सगळं घ्यावंच लागेल आणि त्याच्या झोळीत सगळं टोपलं झोळी घेऊन निघाला आणि करता आपल्या जुन्या वाड्याची आठवण करता शोधलं त्यांनी वाड्याच्या दाराशी उभा राहिला आंगन में गृह केलो नाभाग आला कल्पना करताना ते घर पाहतोय आपलं घर 12 वर्षापूर्वीचं घर कसं असेल तिकडे बाबा दिसतायत का कोण नवीन बहिणी आलेल्या मला आई नाही लहानपणापासून आई वारली माझी लहानपणी आता मला 2 बहिणी म्हणजे आई मिळाल्या असा विचार करतोय पण पाहतोय तेवढ्यात त्याला मध्ये एक भिंत दिसली हिंदुस्थान पाकिस्तान आंगन में गृह के जो आया गृह के जो आया तो गृह देखे तो गृह देखे आंगन में गृह के जो आया आंगन में गृह के गृहांगणी नाभाग आला कोण सदने दिसली तया माझा तो वाडा अख्खा होता मध्ये भिंत कशाची दिसते असा विचार करतोय
हे घर आपलं की हे आपलं. तसं तर दोन्ही आपलेच वाटतात, पण ही भिंत कशी काय असा विचार करतोय. दाराशी उभा राहून तेवढ्यात मागून एकाचा आवाज आला, ए साधू बाबा पुढे जाऊ नको, तिथे थांब तुला भिक्षा देतो. आणि मागे वळून पाहिलं तर आपला तात्या दिसतोय, मोठा भाऊ दिसला. गेला आणि नमस्कार केला तात्याला. हो साधू बाबा मला काय नमस्कार केला. अरे मी साधू बाबा नाही रे, तुझा छोटा भाऊ नाभाग. काय तब्येत आहे तुझी, वा 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 वा. कुठल्या चक्कीचा आटा खात होता. तो म्हणे तात्या तू असा का झाला. अरे संसाराला लागल्यावर महिलांना ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नटता येतं, पुरुषांना नटायची गरज. त्यांचं लग्न झालंय हे चेहऱ्यावरूनच लक्षात येतं. त्यामुळे त्याप्रमाणे माझा आता संसार सुरू झालाय. आणा 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 सुरू आहे. त्यामुळे एका हातात रॉकेट कडकलं, एका हातात भाजी खिचडी करता करता एक फुगा बाबा फुगा फुगा म्हणून दुसरा नुसता ओढतोय. आणि असं त्याला आणलं त्यांनी. चल चल चल, मोठा आनंद वाटला, चल आपल्या घरी जाऊ. म्हणजे आला तू सगळ्या गप्पा करता करता लोक चालत दाराशी आले. आणि हे सगळं प्रकरण तात्याच्या सौभाग्यवतीने पाहिलं. बाहेरून येऊन कोणीतरी सांगितलं घरात जाऊन, आई बाबा साधू बाबाच्या नादी लागले. त्या साधू बाबाला घरात घेऊन येत आहेत. ती लगेच नाटक घेऊन बाहेर येऊन दारात उभी राहिली. दारातून उभी राहिली कमरेवर हात ठेवून. अहो हे कोणा साधू बाबाच्या नादी लागले. अगं साधू नाही, हा माझा लहान भाऊ नाभाग आलाय आज. अय्या भाऊजी तुम्ही हो, वा 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 स्वागत आहे तुमचं, खूप छान वाटलं तुम्ही आले. पण काय आहे, तुम्ही आले हा आनंदाचा भाग. पण आता काय झालंय, आम्ही संसार, आमचाही संसार आहे, त्यांचाही दादांचाही संसार आहे, संसार आहे तात्यांचाही. आम्ही घरातल्या सगळ्या गोष्टींची वाटणी करून घेतली व्यवस्थित. उगीच वादावादी नको, भांडणं नको म्हणून वाड्याच्या मध्ये भिंत पण टाकून घेतली. वा वा खूप छान. बरं माझ्या वाट्याला काय ठेवलंय. ठेवलंय ना म्हणे तुमच्या वाट्याला ते कटकट करतात. तुमचे वडील प्रत्येक गोष्टीत मीठ नाही, तिखट नाही, अमुक नाही, तमुक नाही, कटकट आमच्या तरी सहन होत नाही म्हणून ते तुमच्या वाट्याला ठेवलेले. काय हे घरात या नाही, स्वागत नाही, त्याच्या आधीच सगळं एवढे संसार असाच असतो. आता कळेल तुम्हाला. मग कुठे माझे वडील. भाऊजी शेवटी मला राग आला थोडा. पाहून बहिणी तुम्ही आईसारख्या, मी लहान तुम्ही मोठा घात, पण माझे वडील आहे कुठे. या घरात आहे की या घरात आहे. त्यामुळे नाही, म्हातारा तापट आहे, त्यामुळे या घरातही आमच्याकडे राहू शकत नाही, तिकडे नाही. माझे वडील आहेत कुठे, कुठे आहेत. तेवढ्यात ती म्हणे भाऊजी जावे त्याच्या वंशात. तुम्ही सेवा कराल ना, मग तेव्हा त्यांचे बोलणे लागतील ना, तेव्हा समजेल तुम्हाला. हो म्हाताऱ्यांना सहन होत नाही, पण ते बोलतात ना, त्यांच्या बोलण्यातून आपल्या जीवनासाठी काहीतरी मार्गदर्शकच असतं. छान आपल्यामध्ये सहनशक्ती असते तर आपण सहन करावं. काही होत नाही शब्दांनी, ते काही अंगाला टोचत नाही. भाऊजी बोलणं सोपाई करून पहा, 8 दिवस त्यांची सेवा, मग समजेल. पण मग आहे कुठे माझे वडील. ती विशारद झालेली होती संगीताची. म्हणजे मी तुम्हाला संगीताचं त्या तिथे, त्या तिकडे पहा. तुमचे वडील कुठे. त्या तिथे पलीकडे इकडे आपुल्या पित्याचे भोगडे. त्या तिथे पलीकडे तिकडे त्यांचं आमच्या कोणाशी पटत नाही म्हणून तिकडे वाड्याच्या कोणाड्यात एक झोपडी बांधून दिली. जायला निघाला, पण लक्षात आलं वाटेवरच गवत वाढलेलं आहे, कुणी येतही नाही इकडे असं दिसतं. गवत दाट दाट दिसत नाही पायवाट, दिसत नाही पायवाट. बघतो दिन रात वाट, बघतो दिन रात वाट. नेत्र तुझ्याकडे
खंगलेला उठवतही नाही, अंगाची काळं झालेली आहे. गेला आणि डोळ्याच्या गंगा यमुनेने चरण त्यांचे धुतले आणि उठून बसवलं. बाबा हे काय झालं, असं का झालं, मला का नाही बोलवलं लवकर? वडिलांनी पाहिलं, बेटा कोण? नाभा. अरे तुझ्यासाठीच तर मी कुणी प्राण तुझ्या भेटीसाठी तुझ्या दर्शनासाठी ठेवले बेटा. तू आला, मोठा आनंद वाटला. आता परमेश्वरा मला नेलं तरी चालेल. म्हणाला नाही नाही बाबा, मी आहे ना, मी सगळी काळजी घेईन तुमची. मी गरम पाणी केलं, 3 दगड ठेवले, नाव माकू घातलं, तेल मालिश केली आणि मऊ मऊ भात शिजवला. तू भात खाऊ घातला. करता करता 4-8 दिवसात म्हाताऱ्यामध्ये ताकद यायला लागली. हो, म्हाताऱ्यांना फार नाही लागत, पण थोडं लागतं ते प्रेमाने लागतं. पण तरुण पिढीला जर संस्कार नसेल तर घ्या स्वतः हे असं ऐकावं लागेल. पण जर प्रेम असेल, त्यांना प्रेम वात्सल्य शिकवलं तर काय होतं? तू आणि 8 दिवसात नभक मुली उठून बसायला लागले, चालायला लागले, काठी टेकत टेकत पुन्हा पाहायला लागले. पहा, म्हातारा मुलगा आला लाडका तर त्याच्या उठायला लागला. नाही तर आम्ही येऊन ठेवून द्यावं तिथे तर 3-3 दिवस पडलं राहायचं, खाणारही नाही. नाही प्रेमाने एक घास दिला तरी त्या अंगी लागतं. तसं पाहता पाहता म्हणाले की बेटा, आज सोमवारचा दिवस आहे, मोठे छान वाटतंय. आपण भगवान शंकराचे भोलेनाथाचे भक्त आहोत. आपल्या घरी पार्थिव पूजा आहे शंकराची. तर आज आपण चल, मी चालू शकतोय, मला शंकराच्या मंदिरात घेऊन चल. आणि शंकराच्या मंदिरात टेकत टेकत काठी टेकत पोहोचले. सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलं, वा वा नभमुनी, तब्येत सुधारली तुमची. आम्हाला तर कळलं होतं की तुम्ही खूप आजारी आहात. आता काय झालंय? पहा, माझा मुलगा आलाय ना. भगवान भोलेनाथाचं वंदन केलं. अर्धचंद्र माझी शुभ्र अर्धचंद्र माझी शुभ्र गंगा, पिले सर्वांगाची पिले सर्वांगाची गळा व्याघ्रांबर शिव तो शंकर सत्य तोची, शंकर सत्य तोची, शंख शिंगरान गर्भे शिवगण भक्त जन सोडवती. चंद्रवासी एक दिवस असा छान जाऊ लागला, तब्येत सुधारायला लागली. आणि एक तुका महायज्ञाचं मोठं आमंत्रण आलं. नभक मुनी, तुमच्या मार्गदर्शनाने राजाला मोठा महायज्ञ करायचा आहे, तर आपण या, तुमच्यासाठी आम्ही रथ पाठवतो. नभक मुनींनी सांगितलं नाही, आता मी म्हटलोय मी येऊ शकत नाही. पण अरे नाभागा, तू जातो का? माझ्याऐवजी तुमची आज्ञा असेल तर जाईल, पण बाबा तुमची सेवा कोण करेल? अरे मला काय होणार आहे? काय तू नव्हता तर मला, मी कोणामुळे जगलो? तू येईपर्यंत मी कोणाच्या इच्छेवर, परमेश्वराची इच्छा असेल तर मी काही होणार नाही, काय काळजी करू तू जा. आणि निघाला वडिलांची आज्ञा घेऊन यज्ञाच्या तिथे पोहोचला. आणि राजाने मोठं स्वागत केलं. याचं तेज पाहिलं, याची विद्वत्ता पाहिली, याचं प्रवचन ऐकलं आणि यज्ञाचा प्रमुख पद याला देण्यात आलं. यांनी महायज्ञ मोठा यशस्वीतेने पार केला. सगळे आलेले विद्वान लोक त्याच्या विद्वत्तेने, याच्या प्रवचनाने स्तिमित झाले. सगळे म्हणाले वा वा वा, बाप से बेटा सवय. नभक मुनी सगळ्यांनी, सगळ्यांचा राजाने सत्कार करायला सुरुवात केली. सत्कार करताना सगळे ज्ञानवंत सगळे बसलेले. राजाने आपल्या ओंजळीत सोन्याच्या मोहरा घ्यायच्या आणि त्यांना ओंजळीने 3-3 मोहरा, ओंजळी द्या, ओंजळीने 3-3 ओंजळी मोहरा देणं सुरू केलं सोन्याच्या. राजा गेला. राजा गेल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि ते म्हणाले नाभागाचा संसार नवीनच सुरू होतोय, त्याला आता काहीतरी मदतीची गरज आहे. म्हणून एकाने शेला अंथरला आणि सगळ्यांनी आपल्या मोहरा त्याच्यात टाकला. सगळ्या ज्ञानवंतांच्या मोहरात गाठोडं बांधलं आणि त्याचे एक वयोवृद्ध ऋषी उभे राहिले. ते म्हणाले नाभागा, आमची तुला आज्ञा आहे, हे सगळं आम्ही तुला अर्पण करतो. तुझा संसार आता सुरू होणार आहे, तर
तो म्हणे हो हे माझं नाही आहे. सगळ्यांनी त्यात ओतल्या म्हणून मी पण ओतून दिल्या. नाभागाने त्याच्यात आपल्या उंदरी त्याच्यात ओतल्यावर तेवढे ते काही नाही, आमचा हट्ट आहे आणि आमचा आशीर्वाद आहे तुला. सगळं गाठोडं त्याला दिलं. हो नाही म्हणता शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर घ्यावं लागलं. आणि आता रात्र झाली होती, महायज्ञ संपला होता. तो म्हणाला की आता मी निघणार. राजा सगळे म्हणाले सकाळी जा. तो म्हणे नाही मग रथ देऊ का सोबत? नको, मी निघतो. कारण माझे वडील तिकडे एकटे आहे, माझा जीव इथे राहणार नाही. त्यांनी ते गाठोड उचललं, गाठोडं डोक्यावर ठेवलं, हातात एक दांड घेतलं, एक हातात मशाल घेतली आणि निघाला. महा हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. योग करतोय तोंडाने आणि जंगलात निघाला. चालता किरण अंधकार सुरू झाला. वाघांच्या डरकळ्या येऊ लागल्या. घनघोर जंगलातून चाललेला आहे. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. वल्लभ सदा शिवा. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदा शिवा. हो हरा हरा महादेवा. शंकराचा भक्त होता म्हणून सतत मुखारविंदात भोलेनाथाचं भजन करतोय. आणि ऐका तेवढ्यात भयंकर आवाज आला. थांब रे थांब तापता. थांब रे थांब तापता. थांब रे थांब. अरे थांब रे थांब तापता. कोणाचे धन देती माझे आहे धन हे सारी ताकदी तू. अरे थांब. असं म्हटलं, भयंकर आवाज आला. हा तिथेच थांबला. पाहतोय कोण आरडाओरडा करताय. कुणी समोर दिसत नाही. तेवढ्यात तिकडे मशाल करून पाहिली. म्हणे काय आरडाओरडा करताय, कोण आहे, पुढे या. आणि त्यांना आवाज दिला. भयंकर जंगलातला भिल्ल